खरं तर नोव्हेंबर डिसेंबरला यांनी घोषणा केली आणि आज तुमचं मार्च चालू आहे. हे 3 महिन्यामध्ये यांना एवढ्या गोष्टी विसर कसा पडू शकतो हा महत्वाचा विषय. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सगळ्यात महत्वाचा अजेंडा जर शेती, शेतकरी कर्ज आणि एकंदरीत असलेल्या त्या सगळ्या योजनांच्या संदर्भात होता, तर बजेटमध्ये त्या अजेंड्यावर सोडा चर्चेत सुद्धा विषय निघाला नाही. तरतुदीचा विषय फार लांब राहिला. त्यांना आठवणच राहिली नाही की आपण नोव्हेंबर डिसेंबरला एवढा मोठ्या जनसमुदायाला, ज्या जनसमुदायाचं नाव शेतकरी आहे, त्या शेती व्यवसायाला आपण शब्द दिला आहे. तो शेती व्यवसाय आधीच मोठ्या अडचणीतून, संघर्षातून वाटचाल करत चाललाय आणि वाटचाल करत असल्या कारणानं 2014चे पाडे यांनी परत गिरवले. 2014ला यांनी त्या ठिकाणी आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही कर्जमाफी करू. 19 पर्यंत केली नाही, केली 1.5 लाखाची. जर समजा त्याचं कर्ज जर 70,000 असेल, यांच्या आश्वासनामुळे ते 3 लाख होत असेल, तर खरं सांगा कर्जमाफी करताय का शेतकऱ्याला कर्जबाजारी करताय? 7/12 कोरा 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 हा दस्तूर खुद्द देवेंद्र फडणवीसांचा शब्द त्यांच्या मनावरचं पटल किती कोरं आहे हे मात्र या ठिकाणी दर्शवून गेला. कुठेही कुठल्याही पद्धतीने एकही पैशाची तरतूद शेतकऱ्याच्या कर्जासाठी, शेतकऱ्याच्या धोरणासाठी, शेतकऱ्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी केलेली दिसत नाही.